हॅलो एव्हरीवन, मी निलेश इथापे आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 5वी पासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण नीट जेई फाउंडेशन कोर्स घेऊन आलो आहोत आणि ते सुद्धा अगदी मोफत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपली घरबसल्या तयारी होणार आहे. आपल्याला कुठेही जाण्याचं काम नाही, कोणताच कोर्स लावण्याचं काम नाही. मग अशाच प्रकारचे आपले हे व्हिडिओ नीट जेई फाउंडेशन कोर्सबद्दलचे आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावेत याकरता आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ पाहायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण नीट आणि जेईची तयारी करत असताना सर्वप्रथम आपण बायोलॉजी या विषयाकडे आपण वळणार आहोत आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपण सुरू केलेला आहे सेल बायोलॉजी हा चॅप्टर. आता सेल बायोलॉजीमधले आजचा हा जो पिरियड आहे, आजचं हे जे लेक्चर आहे हे 3 नंबरचं लेक्चर आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत. याची लिंक, ते व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ती लिंक आपण ओपन करून मागील व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण सेल वॉलबद्दल शिकणार आहोत. ही सेल वॉल आहे तरी काय? बघा, सेल वॉल, सेल म्हणजेच पेशी आणि वॉल म्हणजेच भिंत. जशा आपल्या घराला भिंती असतात आणि त्या भिंतीच्या आत आपण राहतो, तशा प्रकारे सेलच्या बहुतेक विशिष्ट प्रकारची वॉल आहे, त्याला सेल वॉल म्हटलेलं आहे. आणि ही कोणत्या सेलमध्ये आहे? तर फक्त प्लांट सेलमध्ये आहे. काही प्रकारच्या फंगीमध्ये आहे, काही बॅक्टेरियामध्ये आहे आणि काही प्रकारच्या अल्गीमध्ये, शेवाळमध्ये सुद्धा आहे. पण ॲनिमलमध्ये आहे का? नाही, ॲनिमलमध्ये सेलवॉल नसते. आता सेलवॉल आहे तरी कशी? तर बघा, रिजिड म्हटलेलं आहे. रिजिड म्हणजे कशी? मजबूत आहे. त्यानंतर नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा जीव नाही, निर्जीव आहे सेलवॉल. सेलमध्ये सांगायचं झाल्यास मित्रांनो, फक्त सेलवॉल हा असा एकच कंपोनंट आहे की तो नॉन लिव्हिंग आहे. बाकी आतील सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, त्याच्या आतील सेल मेम्ब्रेन जर आपण पाहिलं तर ते सुद्धा लिव्हिंग असते आणि आतील कंपोनंट जे असतील ते सुद्धा लिव्हिंग असतात. मग एकमेव अशी गोष्ट की जी नॉन लिव्हिंग आहे ती कोणती? तर ती आहे सेल वॉल. याला आपण सेल वॉल म्हणतो, ही नॉन लिव्हिंग आहे. त्याचबरोबर त्याला आउटर लेयर प्रेझेंट आउटसाइड द सेल मेम्ब्रेन. या सेल मेम्ब्रेनच्या हे आतील तुम्हाला जे दिसत आहे, हे तुम्हाला आतील भाग जो दिसत आहे याला सेल मेम्ब्रेन म्हटलेलं आहे. आणि त्याच्या बाहेरील कोटिंग जी आहे, रिजिड, एकदम टणक अशा प्रकारची जी कोटिंग आहे त्याला सेल वॉल म्हटलेलं आहे. बघा, इन प्लांट्स इट इज मेनली मेड ऑफ सेल्युलोज. सेल वॉल कशापासून बनलेली आहे? तर सेल्युलोज पासून बनलेली आहे. मग हे सेल्युलोज तरी काय? तर सेल्युलोज म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 एलिमेंटचं हे एक कंपाऊंड आहे आणि त्यांचे एक लॉंग पॉलिमर, लॉंग चेन तयार होते, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची. त्याला सेल्युलोज म्हणतात. मग त्या सेल्युलोजपासून ही सेलवॉल तयार झालेली आहे. फंगीची सेलवॉल कशापासून बनलेली आहे? ती सेल्युलोजपासून नाही, तर ती कायटिन नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कंपाऊंडपासून फंगी या या बुरशींची सेलवॉल तयार झालेली आहे. बॅक्टेरिया आणि बाकीच्या ज्या काही अल्गी असतील त्यांची सुद्धा सेलवॉल वेगवेगळ्या प्रकारच्या कंपोनंटपासून तयार झालेली आहे. आज या ठिकाणी मेन आपण शिकणार आहोत की सेलवॉल जी प्लॅन्टची आहे, प्लॅन्टच्या सेलच्या अवतीभोवती आहे, ती कशापासून बनली? तर ती बनली आहे सेल्युलोजपासून. आपल्याला हे फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकते, बालमित्रांनो ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, प्रोव्हाइड शेप, स्ट्रेंथ आणि सपोर्ट. आता बघा, एक प्रकारचा शेप तयार झालेला आहे. जर ही सेलवॉल नसती तर असा विशिष्ट शेप आपल्याला दिसला असता का? रेक्टँग्युलर शेप आपल्याला दिसला असता का? नाही. सेलवॉल असल्या कारणाने एक विशिष्ट शेप, एक विशिष्ट आकार तयार झाला. स्ट्रेंथ बनली, मजबूती आली त्याला. आज सेलमध्ये कितीही लिक्विड तयार झालं, लिक्विडने कितीही प्रेशर आणलं बाहेर, तरी काही फरक पडणार नाही. सेलवॉल त्या सेलला बस्ट होऊ देणार नाही, फुटू देणार नाही. म्हणजे स्ट्रेंथ देते, मजबूती देते आणि सपोर्ट द सेल, पूर्ण सेलला एक प्रकारचा सपोर्ट देते. बघा, प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेज अँड पॅथोजन. मेकॅनिकल डॅमेजपासून. आता मेकॅनिकल डॅमेज म्हणजे काय बरं? बघा, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. जसं की आपण आपल्या घरामध्ये आहोत, आपण 4 भिंतींच्या आत आहोत. घरात आपण का राहतो? तर आपलं जंगली जनावरापासून, हवेपासून, पाण्यापासून, उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून आपण घराच्या आत राहतो. म्हणजे घरांच्या भिंती आपलं प्रोटेक्शन करतात. तसं या सेलच्या आतले जे कंपोनंट्स आहेत या सगळ्यांचं सुद्धा कुठेतरी प्रोटेक्शन झालं पाहिजे. मग हे प्रोटेक्शन कोण करते? तर ह्या ज्या सेलवॉल आहेत, बाहेर जी सेलवॉल आहे, ही सेलवॉल या सेलच्या आतील जे कंपोनंट्स आहेत यांचं प्रोटेक्शन करते.
त्यामुळे त्याला आपण म्हणता येईल की प्रोटेक्ट द सेल फ्रॉम मेकॅनिकल डॅमेजपासून सेल वॉल काय करते, प्रोटेक्शन करते आणि पॅथोजनला सुद्धा आतमध्ये येऊ देत नाही. म्हणजे सेल वॉलच्या आतमध्ये बाहेरील पॅथोजन, बाहेरील जे रोगकारक जंतू आहेत ते सेल वॉलच्या आतून सेल वॉलमधून प्रवेश करून आतमध्ये येणार नाहीत, डायरेक्टली त्यांना एंट्री भेटणार नाही. तसेच आतील जे काही लिक्विड आहे ते जर जास्त झालं तर ते जास्त होऊन त्या सेलवर एक प्रकारचं प्रेशर आणेल आणि सेल फुटू शकते, परंतु सेल वॉल त्याला फुटू देणार नाही, बस्ट देणार नाही. आतल्या बाजूला प्रेशर आणेल, सेल मेम्ब्रेन बाहेर प्रेशर आणेल आणि सेल वॉल आतल्या बाजूला प्रेशर आणेल. त्यामुळे सेल वॉल काय करते, प्रोटेक्शन करते, सेलला बस्ट होऊ देत नाही. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मेकॅनिकल डॅमेजपासून आणि पॅथोजनपासून प्रोटेक्शन करण्याचं काम करून करत आहे, सेल वॉल करत आहे. मित्रांनो, अलो द एक्सचेंज ऑफ वॉटर म्हणजेच वॉटरला, गॅसेसला आणि न्यूट्रिएंट्सला त्या पोअर्समधून, हे जे काही छोटे छोटे तुम्हाला पोअर दिसत आहेत, लहान लहान छिद्र दिसत आहेत, या छिद्रामधून एकतर आतमध्ये जाणे किंवा आत जास्त प्रमाण झालं तर आतील गोष्टी बाहेर येणे, म्हणजे वॉटर त्याचबरोबर गॅसेस त्याचबरोबर न्यूट्रिएंट्स यांचं एक्सचेंज करण्याचं काम कुठून होते, तर या सेल वॉलमधल्या पोअर्समधून होते. त्यानंतर बघा, हेल्प्स मेंटेन टर्जिडिटी म्हणजे काय, एक प्रकारची कठीणता, एक प्रकारचं कडक असं कवच तयार झालेलं आहे. कशामुळे, सेल वॉलमुळे. त्याचबरोबर ओव्हरऑल प्लॅन्टचं जे काही पूर्ण स्ट्रक्चर आहे, जे काही आपल्याला प्लॅन्ट आपल्या आजूबाजूला दिसतात, या प्लॅन्टचं पूर्णपणे स्ट्रक्चर जे काही बनलं असेल, एक विशिष्ट प्रकारचा आकार बनला असेल सेलला, तर तो कशामुळे आलेला आहे, सेल वॉलमुळे आलेला आहे. त्यामुळे प्लॅन्टच्या लाईफमध्ये सेल वॉल ही गोष्ट, ही कंपोनंट खूप अगदी महत्त्वाची आहे. बघा, यावर तुम्हाला काही प्रश्न अशा प्रकारचे येऊ शकतात की सेल वॉल प्लॅन्टची कशापासून बनलेली आहे, तर ध्यानात ठेवा, सेल्युलोजपासून बनलेली आहे. त्याचबरोबर सेल वॉलचं फंक्शन काय, तर सेल वॉल काय करते, त्या ठिकाणी सेफ त्याचबरोबर स्ट्रेंथ आणि सपोर्ट करते. कशाला, सेलला. ही गोष्ट मित्रांनो ध्यानात ठेवा. त्यानंतर पुढील पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याला सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन आहे तरी काय, तर बघा, द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द थीन म्हणजे पातळ, एकदम पातळ आहे, थीन आहे, फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल म्हणजे कसं, आत दबवू शकते आणि बाहेर येऊ शकते. एखादा बलून कसा असतो फ्लेक्झिबल, आत आपण दाबतो पुन्हा तो मागे येतो, अशा प्रकारचं फ्लेक्झिबल. आउटर बाउंड्री, आउटर म्हणजे कशी, बाहेरील, सगळ्यात बाहेरील आउटर बाउंड्री, दॅट सराउंड द सेल अँड सेपरेट इट्स फ्रॉम इट्स सराउंडिंग. काय करते, सेपरेट करते सेलला. म्हणजे ही जी बाउंड्री आहे, ही बाउंड्री सेलच्या आतील ज्या गोष्टी आहेत त्यांना सेपरेट करते बाहेरील सराउंडिंगपासून. त्यांचं प्रोटेक्शन करते, त्यांना सेपरेट करते. ते सेपरेट करण्याचं काम कोण करत आहे, हे सेल मेम्ब्रेन. आता बघा, सेल मेम्ब्रेन असते कोणामध्ये, सर्व प्रकारच्या ॲनिमल्समध्ये, प्लांट्समध्ये, सगळ्यामध्ये सेल मेम्ब्रेन आहे. पण सेल वॉल फक्त प्लांट्समध्येच आहे, फंगीमध्येच आहे, विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया तर सम अल्गीमध्येच ते आहे. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन अगदी सगळ्यामध्ये आहे. मग प्लॅन्टच्या मध्ये ते कुठे आहे, तर प्लॅन्टमध्ये सेल वॉलच्या आतून. आपण मागील इमेजमध्ये जर का पाहिलं तर बाहेर सेल वॉल आहे आणि सेल वॉलच्या आतून तुम्हाला हे रेड कलरच्या लाईन दिसत आहे, हे काय आतील, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. म्हणजे प्लांट सेलमध्ये सेल वॉल पण आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन पण आहेत. दोन गोष्टी प्रोटेक्ट करण्यासाठी आहे. परंतु ॲनिमलचा जर आपण विचार केला तर ॲनिमलच्या बॉडीमध्ये फक्त एकच बाहेरून प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्यावरून सेल वॉल नाही. परंतु हे प्लाझ्मा मेम्ब्रेन खूप महत्त्वाचं काम करते. सर्वात अगोदर आपण बघूया प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, मग कशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर बघा, मेडअप्स ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. दोन अशा गोष्टी आहेत, दोन असे कंपोनंट्स आहेत की त्यापासून प्लाझ्मा मेम्ब्रेन बनलेला आहे. सगळ्यात पहिले लिपिड्स म्हणजे काय बरं, आपल्या शरीरातील फॅट, ज्याला आपण फॉस्फोलिपिडसुद्धा म्हणतो. प्रोटीनपासून फॉस्फोलिपिड तयार होते आणि त्या फॉस्फोलिपिडपासून काय बनते, तर हे अशा प्रकारचं एक विशिष्ट प्रकारचं कोटिंग तयार होते, त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची भिंत, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी भिंत आहे ही अशा प्रकारची, ही कशापासून बनलेली आहे, लिपिडपासून आणि प्रोटीन्सपासून, दोन कंपोनंटपासून बनलेली आहे. तुम्हाला याच्यामध्ये हे असे येलो कलरचे तुम्हाला जे दिसत आहेत, हे अशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे. वरून असा एक त्याच्यावर एक बॉल सारखा आकार दिसतो, खाली अशा प्रकारची काडी दिसते, ती त्याचा बॉल सारखा आकार दिसतो. तर हे बायलेयर आहेत, हे 2 लेयर आहेत लिपिडचे. याचं डोकं वर, याचं डोकं खाली आणि अशा प्रकारे एकमेकांना ते जॉईंट झालेले आहेत. हे बायलेयर आहेत, 2 लेयर आहेत.
लिपिडचे, आणि याच्यामध्ये जे अशा प्रकारचा आकार दिसतोय आपल्याला, हा आकार काय आहे तर याच्यामध्ये प्रोटीन्स इम्बेडेड झालेले असतात, त्याच्यामध्ये रुतलेले असतात. सांगायचं म्हणजे अशा प्रकारच्या बाय लेअर असलेल्या लिपिडपासून आणि या इम्बेडेड झालेल्या प्रोटीनपासून एक प्रकारची दिवार, एक प्रकारची भिंत तयार झालेली आहे, आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे आपण, त्याला आपण सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हटलेलं आहे. बघा, थिन अँड फ्लेक्झिबल आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, थिन म्हणजे पातळ आहे आणि फ्लेक्झिबल म्हणजे कशी लवचिक आहे, जगू शकते, बाहेर येऊ शकते, कमी जास्त होऊ शकते. ठीक आहे. बघा, प्रेझेंट इन बोथ प्लांट सेल अँड ॲनिमल सेल, दोघांमध्ये आहे, प्लांटमध्ये तर आहेच आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा आहे. लाईज जस्ट इनसाइड द सेल वॉल इन द प्लांट, म्हणजे प्लांटच्या सेलवॉलच्या आतील बाजूला आहे, आणि ॲनिमलच्या सगळ्यात वरची कोटिंग त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. फंक्शन काय काय बघा बरं. प्रोटेक्ट द सेल, सेलचं प्रोटेक्शन करणे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जसं सेल वॉल त्या प्लांट सेलचं प्रोटेक्शन करते, त्याचबरोबर त्याच्या आतील अजून एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेल वॉलच्या आतून, ते सुद्धा प्रोटेक्शन करण्याचं काम करते. म्हणजे दुहेरी कोटिंग आहे प्लांटच्या बाबतीत. पण आपल्यासारख्या ॲनिमलच्या बाबतीत, हो आपण सुद्धा ॲनिमलमध्येच मोडतो असं म्हणायला काही हरकत नाही. ॲनिमलच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे एकमेव अशी भिंत आहे की सेलच्या आतील सर्व कंपोनंटचं प्रोटेक्शन करते. बघा, गिव्ह शेप टू द सेल, आणि शेपला एक विशिष्ट आकार देतं. जर प्लाझ्मा मेम्ब्रेन नसती तर ध्यानात घ्या, सेलच्या आतले जे कंपोनंट्स आहेत एका ठिकाणी स्थिर असते का? जर भिंतच नसती तर एका ठिकाणी आतल्या गोष्टी स्थिर असत्या का? इकडे तिकडे निघून गेल्या असत्या. जर आपलं घरच नसतं, घराला अशा जर भिंतीच नसत्या तर सगळ्या गोष्टी एका ठिकाणी राहिल्या असत्या का? हवा आली असती, कोणती गोष्ट कोणीकडे उडून गेली असती, पाऊस आला असता, काही कोणीकडे वाहून गेला असतं. सांगायचं म्हणजे या भिंतीमुळे या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये आतील गोष्टींना काय भेटू आला, एक विशिष्ट प्रकारचा शेप भेटू आला, त्याचबरोबर त्यांचं प्रोटेक्शनसुद्धा होऊ राहिलं. सेपरेट सेल कंटेंट्स फ्रॉम द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट, बाहेरील इन्व्हायरमेंटपासून आतील गोष्टी त्यांचं काय करायचं आहे, त्यांना एक विशिष्ट प्रकारचं कवच, एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचं प्रोटेक्शन देण्याचं काम प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी सारख्या वाटतात, सेम वाटतात, बस तेच आहे, मग वेगळं काहीच नाही, एकदम सोपं आहे. सेल मेम्ब्रेन किंवा असेल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, एकदम सोपं आहे, काहीही घाबरायचं काम नाही. एकदम सुलभ, सहज अशा सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे. त्यामुळे लक्ष द्या. कंट्रोल मुवमेंट्स ऑफ सबस्टन्सेस अँड इन टू अँड आउट ऑफ द सेल. बघा, काही गोष्टी अशा असतात की सेलच्या आतील गोष्टी ह्या बाहेर टाकाव्या लागतात. जसं की कार्बन डायऑक्साईड गॅस असेल, सेलमधून बाहेर रिलीज करावा लागतो. त्याचबरोबर एक्सेसिव्ह वेस्ट मटेरियल असेल, ते वेस्ट मटेरियलसुद्धा सेलच्या आतून बाहेर टाकावं लागते. मग सेलच्या आतून कोणत्या गोष्टी बाहेर सोडायच्या आणि सेलच्या आतमध्ये इनटेक काय करायचं, न्यूट्रिशन कसे घ्यायचे, ऑक्सिजन कसा घ्यायचा, वॉटर कसं घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं मेंटेनन्स कोण सांभाळते तर प्लाझ्मा मेम्ब्रेन सांभाळतो. म्हणून त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात. सेमी परमिएबल म्हणजे काही गोष्टींना आतमध्ये येण्याची एंट्री असते आणि काही गोष्टींना बाहेर जाण्याची एंट्री आहे. कोणीही आत येऊ शकत नाही किंवा कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. सेलमधले आतले कंपाऊंड्स एकदमच न विचारल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. जसं एखाद्या गेटवर वॉचमन असतो, वॉचमनला विचारल्याशिवाय तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही ऑफिसमध्ये, तसंच त्याच प्रकारे सेलच्या भोवती जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून आतमध्ये यायचं असेल बाहेरच्या कंपोनंटला तर प्लाझ्मा मेम्ब्रेनची परमिशन घ्यावी लागते. आतील लोकांना बाहेर जायचं असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे सिलेक्टेड लोकांनाच ती संधी आहे, सगळ्यांना नाही. बघा, मेंटेन इंटरनल बॅलन्स टू द सेल, सेलच्या आतील बॅलन्स ठेवणे. सेलच्या आतील बॅलन्स ठेवणे म्हणजे पाण्याचं प्रमाण जर का सेलच्या आतमध्ये जास्त झालं आणि बाहेर कमी असेल, सेलच्या आत वॉटर जर जास्त झालं बाहेर कमी असेल तर आतील पाणी, आतील वॉटर बाहेर सोडून देणे, किंवा बाहेरचं प्रमाण जास्त आहे आत कमी असेल तर बाहेरून आतमध्ये घेणे, म्हणजे एक प्रकारचं बॅलन्स ठेवणे. सराउंडिंग आणि सेलच्या आतील कंपोनंट्स यांना बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन करतो. हे सुद्धा ध्यानात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हे अगदी महत्त्वाचे कंपोनंट आहे. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षामध्ये, नीट एक्झाममध्ये, त्याचबरोबर जेई एक्झाममध्ये अशा प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. त्यामुळे आपल्याला याचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून मी अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे माझ्या या व्हिडिओंना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, तसेच आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अगदी घरबसल्या आपली तयारी होणार आहे. 11वी 12वीची आतापासूनच, अगदी 5व्या वर्गापासूनच. मग तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये असाल, 5वीत असाल, 6वी 7वी 8वी 9वी 10वी,
कोणत्याही वर्गाचे विद्यार्थी माझे हे व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांना जास्तीत जास्त माहिती सायन्सबद्दल होईल. त्यांचं सायन्स फाउंडेशन अगदी क्लिअर होणार आहे, त्यांचा सायन्सचा बेस अगदी पक्का होणार आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना पुढे 11-12मध्ये भारी जाणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. ठीक आहे, आजपर्यंत आपण इथे थांबूया. ओके, धन्यवाद.